बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. 5 लाख रुपयापर्यंत खर्च येणार, पण आमची काय ऐपत नव्हती तेवढी करण्याची. मग साहेबांनी आम्हाला लगेचच लेटर दिलं. आमच्या म्हणजे सगळ्या कुटुंबावर म्हणजे एक प्रकारचं म्हणजे ओझं जे होतं ते एकदम हलकं केलंय. आणि असेच म्हणजे त्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेतच. आता आपण आलो आहोत कागल तालुक्यातील बस्तवडे या गावामध्ये. या गावामध्ये देखील नामदार हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून अनेक रुग्णांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यातलेच एक रुग्ण आता आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. काका, तुमचं नाव काय आणि कोणतं ऑपरेशन झालं? माझं नाव चंद्रकांत शंकर ढवण, राहणार बस्तवडे. माझं हृदयाचं ऑपरेशन झालं. कोणत्या हॉस्पिटलला झालं? ऑपरेशन हिरानंदिनी हॉस्पिटल, बॉम्बेला. हा. एकंदरीत बाहेर किती खर्च सांगितलेले शस्त्रक्रियेसाठी? तरी शस्त्रक्रियेसाठी 5 लाख रुपयापर्यंत खर्च येणार, पण आमची काय ऐपत नव्हती तेवढी करण्याची. मग साहेबांनी आम्हाला लगेचच लेटर दिलं आणि मंत्रालयातनं तिथनं आम्हाला घेऊन गेले, तिकडे दवाखान्यात घेऊन गेले. त्यांची माणसं होती घेऊन जाणारी आम्हाला. आणि व्यवस्थित आमची तिथं मुलाखत आणि म्हणजे व्यवस्थित तिथं हे झाले, ऑपरेशन वगैरे चांगल्या पद्धतीने झाले. आता अजून मला काय त्याचा त्रास नाही. आता सगळं फिरताय, चालताय वगैरे? होय, चालते. काम करतोय थोडंफार, मला पेरेल तसं. बाकी काय आहे व्यवस्थित. एकंदरीतच हसन मुश्रीफांनी दिलेल्या सुविधेचे लाभार्थी तुम्ही आहात. काय सांगताय तुम्ही? नाही, खरोखर साहेबांनी आमच्या म्हणजे सगळ्या कुटुंबावर म्हणजे एक प्रकारचं म्हणजे ओझं जे होतं ते एकदम हलकं केलंय. आणि असेच म्हणजे त्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेतच. आणि इतर लोकांना सुद्धा त्यांनी बरीचशी मदत केली, हे आम्ही प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. आणि जी ती आमच्याबरोबर आलेली दवाखान्यामध्ये, त्यांनी प्रत्यक्ष आम्ही मुश्रीफ साहेबांकडनं आलो सगळे आम्हाला सांगत होते. खरोखर त्यांना शुभेच्छा द्यायला पाहिजे आणि धन्यवाद त्याबद्दल. तर आताच आपल्यासोबत होते जी शस्त्रक्रिया झालेले रुग्ण. खरं तर त्यांनीच म्हणाले की अशा आमच्या अंगावरचं किंवा आमच्या कुटुंबाचं ओझं हसन मुश्रीफांनी कमी केलं. असं कित्येक कुटुंबांचं ओझं कमी करण्याचं काम नामदार हसन मुश्रीफांनी केलं असं म्हणलं तरी काही गैर होणार नाही. कॅमेरामन नाज अत्तरसह अमृता पवार, माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.